उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ. वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवरती आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे. उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान. सादरीत वांगचूक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाहीत, ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी. राजुल पाटील फुटीर खासदार संजय पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांच्याकडून काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध. सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत, तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. संसदेवर उद्या मोर्चा काढण्यावरती आंदोलक ठाम. सोनम वांगचूक यांच्यावर सफदरजंग या रुग्णालयातच उपचार होणार आहेत. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडून अमान्य करण्यात आली. कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाने निर्देश दिले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. संजय राऊतांचा घणाघात. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचूक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय. नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका. तर नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची मागणी. दादरमध्ये ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाही. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलनाला परवानगी देता येत नाही. मोजक्याच जागा आंदोलनासाठी असतात. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाकरेंवर गुन्हा दाखल. ॲडव्होकेट सदावर्तेंची मागणी. आता वयात मोठ्या राजकीय टॉपलाईनवर. ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी जनता पार्टी स्थापन करणार. भाजप हुकुमशाहीच्या पद्धतीने वागत आहे. भाजप सर्वांचंच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पक्ष फोडणारे लोकशाहीचे सिरियल किलर आणि रेपिस्ट एकनाथ शिंदेंना दाढी म्हणजे ते विनोबा भावे नाहीत. 50-50 कोटींना खासदार विकत घेतले. संजय राऊतांची सडकून टीका. तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांनी हत्या बलात्काराचे शब्द वापरू नयेत. भाजपच्या नवनाथ बनी यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. उबाटामध्ये हम दो हमारे दो आणि हमारा राऊत एवढंच बाकी राहिलंय. प्रसाद लाड यांचा राऊतांना खोचक टोला. उद्धव ठाकरेंना कळतच नाही, ही त्यांच्या पक्षाची वाट कोण लावते. राऊतांच्या विधानावरून प्रसाद लाड यांची टीका. 10व्या शेड्यूलमध्ये तरतूद नसताना मान्यता देणं गैर. ठाकरे कायदेशीर कारवाई करतील. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून अरविंद सावंतांचं वक्तव्य. ओम बिर्लांनी दिलेल्या निर्णय यथायोग्य मंजुरी दिलाय, याचा अर्थ कायदेशीर बाबी हाताळल्या आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरेंची प्रतिक्रिया. बाकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणं योग्य नाही, वाकचौरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. कोर्टाचा निकाल नेहमी सत्याच्या बाजूने. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरून खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. संजय शिरसाट यांचा मोठा दावा. एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांनाही मान्य नाही, असंही केलं वक्तव्य. पवार कुटुंब एकच, 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत. कोण सत्तेत कोण सत्तेबाहेर हे कळत नाही. लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. पवार कुटुंबानं महाराष्ट्रातल्या जनतेला गृहीत धरू नये. लक्ष्मण हाकेंचा हल्ला. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. कोर्टाच्या आव्हानानंतर डॉक्टरांचा उद्या संप स्थगित. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. वयात राजकीय टॉप 9. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. विरोधकांनी सहकार्य करावं, किरेन रिजिजू यांचं आवाहन. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये सर्वपक्षीयांची बैठक. टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीला बोलावल्यानं विरोधक आक्रमक. सर्वपक्षीयांच्या बैठकीतून काही काळासाठी विरोधकांचा वॉकआउट. गदारोळ नको तर चर्चेत सहभागी व्हा, किरेन रिजिजूंचं विरोधकांना आवाहन. संसदेच्या प्रतिष्ठेशी तडजोड नको, कामकाज सुरळीत चालावं. लहान पक्षांनाही चर्चेत संधी देण्याची सरकारची भूमिका. 20 खासदारांच्या स्वतंत्र आसन व्यवस्थेच्या मागणीवर अध्यक्षांचा निर्णय प्रलंबित. रिजिजूंची माहिती. महायुतीमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शिंदेंचा मंत्री म्हणून काम करतोय, या वादात पडायचं नाही. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मला बोलायचं नाही. रामदास कदम. तटकरेंच्या वादावर सामंतांची भूमिका. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार
खलील शेख मृत्यू प्रकरणामध्ये धनगेकरांवर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामिनासाठी धडपड. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली बारामतीतील जनसेवा सप्ताहातील रक्तदान शिबिराला भेट. लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय शारदा प्रांगण येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. निलेश चंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, सरकारनं अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अखिल चित्रेंशी मुनींवर टीका, तर माणसापेक्षा कुत्रा इमानदार, निलेश चंद्र मुनींचं प्रत्युत्तर. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरून नाराजी, महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल, निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. पुण्याच्या भोर नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला. प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची कॅबिन सील. केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान. चौकशीनंतरच कॅबिनचं सील काढण्यात येईल, मुख्य अधिकाऱ्यांची माहिती.